काहींना बायका कशा मिळतात, काहींना बायका कशा मिळतात. आता लग्न न झालेली जी पोर आहेत, तुम्ही नवरदेव नाही म्हणा, तो विषय, तो नादच सोडून द्या तुम्ही. आता ते काय, तुम्ही आता असाच मोबाईलच्या स्क्रीनला कोणता तरी फोटो ठेवा, झोपायच्या टायमाला पहा, बायको नाही तुम्हाला. बायको हा विषय जवळजवळ संपला नाही. 100 मधले 30 पोरं 35च्या पुढे आहेत आणि 10 पोरं 40च्या पुढे. रेंज गेली त्यांची. बायका नाही आता. आता जे राहिले ते राहिलेच. आता मुलीच्या बापापुढं, मुलीचा बाप इतका हुशार झालाय आता सध्या, शेती पाहिजे म्हणतो, शेतकरी नको. काय डोकं आलंय त्याला कोण, शेती नको पण शेतकरी पाहिजे. त्या बापाची पेंड आहे, शेती पाहिजे शेतकरी नको. आता सध्या लोक शेतकऱ्याला मुलगी देत नाही. आता मुलीच्या बापापुढे 3 प्रश्न आहेत सध्या. शेती आहे, नोकरी नाही. नोकरी आहे, शेती नाही. दोन्ही आहे, कार्ट सोयीचं नाही. आणि मुलाच्या बापापुढे एकच प्रश्न आहे ह्या 2-3 वर्षात, कुणाची का मिळालं. एवढा वळू पिवळा होऊ द्या. भले तिला पहिले 2 पोर आहे, मांडी होऊ घेऊ. टाकून दिलेल्या पुरी सुद्धा धनाधन करायला लागले लोक, बायकाच मिळाला. बायको नाही हो, आता बायको नाही. आता लग्न न झालेल्या पोरांना एकच पर्याय आहे, मामाची मामीची पूजा करणे. बस. त्या मामाला मुलगी आहे का? किती आहे? 2 आहे. आणि तुला भाऊ किती आहे? एकटाच आहे का तू? कल्याण. तुझ्या मामाला आहे का मुलगी? किती आहे? एकच आहे. तुला भाऊ एकटाच आहे तू? अति कल्याण. तुझ्या मामाला नाही, एक मुलगी आहे का? तुझ्या मामाला नाही मुलगी आहे का? नाही. तू झाला गोसाई. हे इकडे तोंड कर. बरं, त्या मामाला मुलगी नाही, तू झाला आमच्या टोळीत. त्या मामाला रे मुलगी आहे का? किती आहे? 2. आणि तुला भाऊ किती आहेत? नाही. त्या मामाला आहे का रे? किती आहे? अरे घाबरत काय? मामाला पोरगी किती आहे? त्या पोरगी नाही. नाही का मामाचंच लगीन झालं नाही? मामाच मोकळा हिंडतोय आता. बायको आता लग्न न झालेल्या सांगा. आता बसलेले माणसं, हा विनोद आहे का? विनोद आहे. आपलं कीर्तन कधी खोटं ठरणारच नाही. काही नाही. आता बायका करायचं ना, आज सोडून दिला तुम्ही. आता काय नाही, रामकृष्ण चला थोडं पुढं. तुम्ही म्हणाल पुढं जायचंच का आपल्याला? हे ते कार्ट गप कर रे. हे बऱ्या चला पुढे आलता आपण. लक्ष्मी टिकवायला नम्रता लागते. आणि लक्ष्मी जर टिकवायची असेल तर नम्रता लागते. पण लक्ष्मी नम्रतेला जवळ येऊ देत नाही, ती वाईट मार्गाला घेऊन जाते. मग लक्ष्मीसाठी नम्रता आणायची, म्हणजे भजन केले का माणूस सात्विक होतो. आणि सात्विक झाला की लक्ष्मी टिकते. लक्ष्मी टिकते. पैसा सांभाळायची अक्कल पाहिजे. मुलीच्या लग्नाला फटाके 40,000चे, नवरदेव बायरा नवरदेव उड्या हाणायला लागलं. त्याला वाटलं शांताबाई आली. कुठं पैसे घालावा, कुठं नाही. आज 80% लोकांचा पैसा जीवनात बोगस गेला. काय म्हणायचं तुम्हाला? हरिपाठात घालवा. आता हा सप्ताह चाललाय ना, पंगत देऊन टाका ना, चांगल्या ठिकाणी घाला ना. आता शाळा उघडल्या ना, गरीबाच्या 2 मुलींची ऍडमिशन घ्या ना. गरीबाच्या एखाद्या मुलीला सायकल घेऊन द्या ना. अजून गरिबीत शिकणारे मुलं मुली कशातही पैसे घालायचे आपले बावळाच्या सारखे. पूर्वी चांगले लग्नात तांदूळ हातात देत होते, आता त्या पिशव्या केल्या. काय म्हणते तुम्ही त्याला? पाऊच तांदळाची लोक फेकूनच आणतात. आता
पूर्वी लोक चांगले मांडी घालून जेवत होते, आता ते उभ्यानं जेवण आणले ना, लाईक नाही ते. आणि ते वर ताटली हातात घेत एकाला भातच सापडा ना, ते ताटलीच घेऊन घरी गेला, मरू दे म्हणला ताटली. कुटीचं लग्न यावाडी गुलाबजामू. पूर्वी गुलाबजामू गोल होता, आता तोय लांब बदललाय. म्हाताऱ्यानं तोंडात फेकलं, त्याच्या नापुडीत गुतला गुलाबजामू. कशातही पैसे घालाय. अक्षरशः प्रत्येक माणसाकडे मोबाईल आहे. आता लग्नपत्रिका छापायलाच नकोय. काय मत आहे तुमचं? 1 मिनिटात उभ्या महाराष्ट्राला कळल तुझ्या घरी कवा तमाशा आहे. याला पत्रिका वाटतो 350 नावं टाकतो येड्या. ज्याची पोरगी पळून गेली त्याचे आशीर्वाद आपल्या पोरीला, त्याचीच सापडानं. त्याची परीक्षेला गेली मग का निकाल घेऊन येते का काय करत. कशात पैसे. आता लग्नात एक फाजीत पद्धत आली, तुमच्याकडे आहे का नाही काय? पण आमच्याकडे आहे. गेटवर नवरा नवरी उभी करायची लग्न लागायच्या टायमाला. तो नवरदेव भाड्याच्या गाडीत आला, 35 रुपयाचा चष्मा घेतो लिंबा खालचा. तो हायवेला मिळतो ना 35ला. तो आता 99ला झालाय, नाही तर 35लाच होता पाहिजे. आणि त्याच्या मागे 2-4 याडपाट पोर त्या अर्ध्या खांद्यासाठी लटकेल. त्या नवरी माग 2-4 याडपाट पोरी इथल्या फटीत चमकी. आणि पॉप नावाचा भांग पाडी ती. पॉप 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 म्हणजे मधी खड्डा पुढं झटका. इकडं लसणाचा वाफा, इकडं कांद्याचा वाफा, मध्ये डोंगळा. आणि त्या नवरी माग 2-4 याडपाट पुरी. आणि तो देव यांनी भांगतलंय कठीने पुरी लावून. ही बाजू सपाट आणि ही बाजू मोकळी. आणि एक बाजू गुतवायची नाही, अशी मोकळी ठेवायची. पॉप पान पाडलेली पोरगी सरळ नाही चालत. एका पोरानं पोरगी पाहिली, दूध आणायलाच किराणा दुकानात गेला. त्याला वाटलं खुनी ती का काय. आणि त्याच्या पुढे तो बँडवाला. फुल बरसा मेरा महबूब आया है, मेरा महबूब आया है. लॉन्स मध्ये एकदम शांतता, जसं प्रेत पेटवायचं आता. फुल बरसा मेरा महबूब आया है. जमलं का नाही? अरे जमलं का नाही? हात म्हणा. मेरा महबूब आया. आणि तो महबूब चालतो कसा माहिती का? आणि त्याच्या पुढे फुलं टाकी त्या. अरे बाटलीची बुच्च टाका बेवडे दे. ते मरणाचं क्वाटरी आणतो त्याला का आला. लग्नात गाणं असावं, पण कोणतं? इतनी शक्ती हमें दीन धाता. महिला मंडळ सुनबाईला 3रा महिना लागला. चेक करून आणली. चेक करावं लागते. थोडस हे करून घेतलं म्हणून पुढे सवय लागली तिला. आता चेक केली. आजीबाई म्हणली आता ठेप ठेवा त्याची. काम कमी करायचं, जिना चालायचा नाही, लिफ्टनच वर जायचं, जास्त काम करायचं नाही, भारीतलं खायचं, असं भात पिठलं असं खायचं नाही. मग बोंबील, सुकट, अंडे, अंड्याच्या पोळ्या, नळ्या, रस्सा पिळून, लिंबू पिळून रस्सा, भाकरी चुरून खांड. तिनं पिठलं खायचं नाही, पिठल्यानं पोर येडं होईल. पिठलं खायचं नाही, तिनं फक्त भंगार खायचं. मग तिचा 7व्या महिन्यात डोळे झाले. अख्ख्या गावाला जेवण डोळ्याचं. डोळे जेवण झालं. तिला बाळांपणाला कळा यायला लागल्या. डॉक्टरकडे नेलं. अख्खं घर हॉस्पिटलमध्ये. डॉक्टर एकदम तज्ञ. डॉक्टर म्हणले आडवं आलंय, येऊ द्या. आडवं उभं पण येऊ द्या. आलं. 16 टाके पडले. 90,000 रुपये डॉक्टरचं बिल झालं. चेकिंग केल्यापासून तर सिझरिंग करेपर्यंत. किती? 90,000. त्याच घरात मांजर होती. तिला डोहाळे नाही.
पोटाला अन्न नाही, सोनोग्राफी तिची कोणी केली नाही, तिला 4 पिलं झाली. आता मी तुम्हाला प्रश्न विचारतो, दोघांमध्ये देखणं पोरग कोणचं? मांजरीचं. तिचं डोळे जेवण नाही. बरं, तिला पोटाला अन्न मिळालंच असं, पण एक आयडिया आहे का? मांजरीच्या मांजरीला जर पिलं झाली तर त्या आईच्या जिभेत इतकी ताकद आहे महाराज. त्या आईनं जर जीभ बाळावरून फिरवली तर किती बाळ सुंदर दिसतात, हे त्या जिभेच्या ताकदीत आहे. काय ताकद आहे मांजरीच्या पिलाच्या जिभेत, आईच्या जिभेत. मांजरीचं पिलू जर घरात फिरायला लागलं तर कसाही माणूस असो त्याला उचलून घेऊ वाटतं का नाही? पांढरं शुभ्र जर पिलू असेल त्याच्या पाठीवर हात फिरावं लागतं. काही लहानाले पोरं तर त्याला मांडीवर घेतात, जीव घालतात, इतकं ते पिलू देखणं दिसतं. आणि त्याच्या आईला डोळे नाही, इंजेक्शन नाही, गोळ्या नाही. बरं, पोटाला अन्न आली फिरून तर, पण तिच्या बाळाला आईचं स्तन कुठे दाखवावं लागलं नाही. पिलं आंधळी होती पण दूध पिली. 4 घरं फिरून आली का पाय पसरून देणार. 4 स्तनाला 4 मुलं मनसक्त पेणार. बरं, मुलं इतकी गोरी गोमटी, डाग नाही कुठं डाग. दातात धरायचं, 7 घरं फिरवायचे, पुन्हा त्याच घरी जायचं, दूध पाजायचं, निघून यायचं. काय ठेपे. आपलं बंगल्यात जन्माला आलं, 90,000 खर्च, कुपोषित झालं. इकडं आलं पुढं, इथं गेला आत. त्याची आई म्हणली माय वाघाला पिलू झालं. मांजरीच्या पिलाला कोणतंच ट्रीटमेंट नाही, देखणं पिलू. कुत्रीच्या पिलाला तर कुणीकडं आलंय, कुणीकडे गेलंय, पण कोण सांभाळतो? त्याच्यापेक्षा तर एक प्राणी असा आहे, फक्त अंड्यावर बसायचं. अंडे खाली ठेवायचे आणि तिने फक्त अंड्यावर बस. फोडलं का पिलू, फोडलं का पिलू, फोडलं का पिलू. बरं, शिवाय पिलं भंगार नाही, देखणी पिलं का? तुका प्रमाण किती सुंदर आहे. अरे, सकल जीवांचा करीतो, अरे अख्ख्या जगाला तो सांभाळतो, त्याचं नाव देव आहे. पुसितो जगासी ऐकला तो, पुसितो जगासी जगाला एकच पुसित, आपलं येडं म्हणत हलकट आहे तू, हलकट. काय